पुढल्या बातमीकडे अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेत। शिष्टमंडळ येणार असल्यानं पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। पोलीस अधिकाऱ्यांनी जरांगेंसोबत चर्चा देखील केली आहे। दरम्यान थोड्याच वेळामध्ये सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेईल, ज्याच्यामध्ये प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील, बच्चू कडू आणि मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे। 30 तारखेपासून उपोषण करण्याचा जरांगेंनी इशारा दिलेला होता। सरकारच्या शिष्टमंडळ या चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून उद्यापासून 30 तारखेपासून जे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होणार होतं हे त्यांना करावं लागू नये याकरता सरकारचं शिष्टमंडळ प्रयत्न करणार आहे। दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात एक बैठक देखील सुरू होतीये। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे। मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाचा विखे पाटील आयुक्तांकडून आढावा घेतील। बैठकीनंतर हे शिष्टमंडळ अंतरवलीच्या दिशेनं रवाना होईल। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चेडे माझ्यासोबत आहेत। विजय, जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी हे सगळं शिष्टमंडळ आलंय, हे पोहोचलंय का? आणि प्रमाणपत्रांची त्या ठिकाणी जे आता वाटप सुरू आहे म्हणूया, किंवा अनेक प्रमाणपत्र, जवळजवळ लाखोनी प्रमाणपत्र हे ऑलरेडी वाटप मराठवाड्यामध्ये झालेलं आहे। आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय आहे? नक्कीच सर, जर बघितलं तर आज अंतरवाली सराटीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी येणार आहे। मात्र तत्पूर्वी जर बघितलं, छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयामध्ये जाऊन शिष्टमंडळमध्ये असणारे मंत्री विखे पाटील आणि त्याचबरोबर प्रसाद लाड हे दोघे जण आयुक्तांची भेट घेणार आहे। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये आणि त्याचबरोबर इतर ठिकाणचे आतापर्यंत मराठा समाजाला वाटप झालेले कुणबीचे प्रमाणपत्र याच्या संदर्भात चौकशी करणार आहेत। त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी काय अडचणी येतात, किती प्रमाणपत्र रिजेक्ट करण्यात आले, या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे। मनोज जरांगे पाटील यांची भेट जी आहे ती घेतील। दुपारी 2च्या दरम्यान ही साधारणतः भेट होऊ शकते, कारण छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयामध्ये त्यांची बैठक पार पाडणार आहे। या बैठकीमध्ये संपूर्ण चर्चा होईल। मात्र तत्पूर्वी जर बघितलं तर अंतरवाली सराटीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी देखील आता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो देखील वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळाला। त्याचबरोबर आता अंबडचे तहसीलदारांनी देखील आदेश काढलेले, मनोज जरांगे पाटील यांनी अशा कडक पद्धतीचं आंदोलन करू नये असं देखील त्यांनी आदेश काढलेला आहे। त्याचबरोबर बघितलं तर जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा जी आहे ती देखील केली होती। त्याच पार्श्वभूमीवरती हे शिष्टमंडळ थोड्या वेळामध्ये अंतरवाली सराटीमध्ये दाखल होईल आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहे। या चर्चेमध्ये नेमकी आता उद्या उपोषण करायचं की नाही करायचं या संदर्भात देखील चर्चा होणार आहे। जर सकारात्मक चर्चा झाली तर मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार का, याकडे सध्या लक्ष लागणार आहे। दरम्यान विजय, ह्या संपूर्ण आंदोलनकर्ता म्हणूया किंवा उपोषणाकरता तयारी करण्यात आलेली आहे का? कारण अनेक वेळेला ज्या वेळेला जरांगेंनी उपोषण केलंय त्या वेळेला मराठा समाजाचे मोठा समुदाय हा या उपोषणामध्ये सातत्यानं सहभागी झालाय। नक्कीच सर, बघितलं तर काही दिवसापूर्वी जर बघितलं तर राज्यभरामध्ये मराठा समाजाच्या बैठकी सुरू होत्या। मात्र प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीमध्ये येऊन भेट घेतल्यानंतर त्या ठिकाणच्या बैठका ज्या आहेत त्या देखील पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या। मात्र काल अचानकपणे त्यांना दिलेला अल्टिमेट जो आहे तो संपला होता आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी कठोर आंदोलनाची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली होती आणि उघड्यावरती आंदोलन करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। त्या ठिकाणी ना कॉट असू शकतो, त्याचबरोबर उन्हामध्ये हे उपोषण केलं जाऊ शकतं असं केले जाणार आहेत अशा पद्धतीचं त्यांनी प्रतिक्रिया दिली। त्यामुळे आता जर बघितलं तर महाराष्ट्रातून संताप जो आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळाला। अनेक भागातील जे आहे ते मराठा बांधव जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये आलेच आपल्याला कालपासूनच पाहायला मिळतं। त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर कुठल्या प्रकारची तयारी जी आहे ती करण्यात आली नाही। मात्र उघड्यावरती हे उपोषण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि मी कुठेही शेतामध्ये असो किंवा रस्त्यावरती असो हे उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलं आपल्याला पाहायला मिळालं। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।